सार्वजनिक शिवमंदिर देवस्थान चिखलगावच्या वतीने आयोजित सुरुवात होते आहे। ज्यांना आतापर्यंत दलित मित्र पुरस्कार, मराठी विश्वभूषण पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार, अशा पद्धतीचे विविध पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत। आतापर्यंत देशभरातील 14 ते 15 हजारहून अधिक गावांमध्ये यांची कीर्तन सार्वजनिक शिव मंदिर समाज कंटकांनी केला होता। तेव्हा मरने की फिकिर क्यों करते हो, मरने की फिकिर क्यों करता है, मरना तो बराबर आएगा। मरने की फिकिर क्यों करता है, मरना तो बराबर आएगा। तू ऐसे फिकिर कर तो मन में मरना तुझसे झुक जाएगा, मरना तुझसे झुक जाएगा। या भजनाप्रमाणे त्यांचे कार्य हे निरंतर चालू आहे। महाराजांच्या हातून अजूनही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारताची सेवा घडते आहे। ग्रामपंचायतच्या वतीने श्रीमान सत्यपालजी महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। यानंतर तुम्ही मगापासून येऊन बसल्या हो माय, हे माझे बाबा मगापासून एका तासापासून येऊन बसले। तर माझी विनंती राहील, जे बाई वावरात गेली आणि कीर्तन ऐकायला आली त्या बाईनं उभं राहा आणि त्या बाईचा सत्कार घेऊन जा। जे बाई शेतात गेली काम करून घरी आली त्या बाईनं सत्कार घेऊन जा, उभ्या राहा। एका बाईनं उभ्या राहा। तुम्हाला सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई, रमाई, भीमाई, फातिमा माय अवघ्या देवीची शपथ आहे, तुझ्या माईची शपथ आहे, तुला उभी राहा। जे बाई शेतात गेली काम करून घरी आली उभ्या राहा लवकर। काही नाही गेला का निरे खानन पंगत धान्य आहे का? खरंच गेलती काय? तू तर गोरी गोमती दिसून राहिली, चमक दिसून राहिली त्या फेसबुकवर। या मग गेलत्या ना शेतात गेलत्या ना। आज काय केलं इकडे? आपलं कीर्तन काही देवा, आपलं कीर्तन काही अध्यात्म आपल्याला नाही समजत। आपल्याला हे समजते हातात घे ना माईक, एवढी काम धंद्याची बाईनं असं कसं काय केलं? शेतामध्ये हरभरा काढला म्हणजे सोंगला। आता का सोंगला, मग वाहू घातला, मग मशिनीत टाकता, मग हरभरे अलग, मग डाळ अलग, मग त्याचा पदार्थ बनतील, खाणारे चुटू चुटू खातील। खरंच गेलत्या काय रोज होता म्हणजे डायरेक्ट 6 पाहिल्या म्हणजे किती किलो काय मालूम? 7 किलो जमते 6.5 क्या बात है। याले म्हणते कीर्तन ऐकली। ते बाई 2-3 घरचे भांडे घातले कीर्तन ऐकायला आले। वावरात जाणार मला लय हरिक येते, माई जन्मभर वावरात गेली। एवढा मोठा वाघासारखा नवरा नांगीत जाते या इकडे कोपऱ्यात नका बसू बायका इकडे। मॅडम इकडे या, कशा शरम द्यावं तुम्ही काय 3 माणसांवर ग्रामपंचायत मध्ये सतत गौतमी भटलाचा या राऊजी काय राजा एवढे दूर बसले मी काय तुमच्या भाडर करतो का? या जवळ मला केवढे दूर बसलेले निमित्त गौरी हारा दीनानाथा धरीने तुझे पाय गौरी हारा दीनानाथा। 52 वर्षापासून गजानन भाऊ माझ्यासोबत असे तुम्ही भाऊ एकत्रित राहा। समजल्या काकू? आणि तुम्ही फेविकॉल लावत जा दोघाही भावाच्या मनात, तोडू नका।
महाराज हे दणके दणके द्यावा लागतात. करा हात वर गोपाला गोपाला करा हात वर धर्माच्या काय रे धर्माचा राग करता का रे तुम्ही? अरे हात वर कराल तर व्यायाम होईल. व्यायाम कराल तर 95 वर्षाचे व्हाल. शंकर भगवान की जय. घरातून जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा रे वा. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा वा. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा महात्मा बसवेश्वरांचा आमदाराचं इलेक्शन कधी देत तर साहेब 5 वर्षांनी बोलत जा मुलं. 5 वर्ष मारून टाकली. अरे कसं का हे ग्रामगीता वाचा म्हणून 50 रुपयाची ग्रामगीता आहे. माझ्यावरती घेऊन जा. त्या साहेबानं 9-10 ग्रामगीता त्या महिलांना वाटल्या. मला वाटलं पब्लिकलीच द्यायला आणल्या का म्हणून मी नंतर देतो. मग माझ्या लक्षात आलं की गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांना दिल्या आणि ग्रामगीता दिल्याबद्दल नाव दे सत्यवान भाऊ मोरे यांनी दिल्या. गोवारी आहे, दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, खमरा नाही, गुटखा नाही. लग्न झाले 1 वर्ष झालं आणि पहिलं पोरग. तुकडोजी महाराजची कृपा. गुरुदेव सेवा मंडळाचा बाबा याही प्रार्थना करते यायचा म्हणून गुरुदेव सेवा मंडळामध्ये या. पठारे गुरुजी गाडगे बाबा असं आहे. 2 रट्टे पाठीवर उबळा तिबळा पडला उठल्यावर म्हणतो मैं उठेंगा नाही. दारू पिल्यावर इलेक्ट्रिकचा खंबा मंदात आला आणि खांब्याने म्हणते मैं डरूंगा नाही. बीच में क्यों आया साला. खांब्याने म्हणते डरूंगा नाही. कोणता हिरो आहे त्याचं नाव? पुष्पा 2. मी पुष्पा पिक्चर आहे पण नाव काय हिरोचं? मी 3 नाव सांगतो त्याच्यात ओळख. धर्मेंद्र, जितेंद्र, अल्लू अर्जुन. सांगतो बोल. किती लेकरू हुशार आहे. तू सिनेमा पाहता झाला का? नक्की एवढी उडी बांधली का तू? नक्की सरकत पाहता झाला हा. लेकऱ्या पैदा करायच्या आहेत ना तर त्या लेकरायला प्रार्थनेली येते ना माय. 15 मिनिट तरी एखाद्या गुरु अरेंज मॅरेजला अवघं पाहिजे. येईल नवरा चांगला, मकान पाहिजे, नोकरी पाहिजे. आणि जेव्हा पळून जाते तेव्हा कोणाही संग पळून जाते. हे तुमची गोष्ट नाही, तुम्ही चांगले बाया तिकडची गोष्ट. अरे पळून जाते ते इतक्या दलिंदर पोट्या संग जाते की त्याचं फबाळणी पाहावं. फुल दारू देते हे त्याच्या मागं पळून जाते. तेव्हा कोण नाही पाहत तो आपण. तेव्हा तुम्ही माय काऊन नाही पाहत म्हणून पोरीच्या पाया लागतो. बाई कष्ट करणार होते बाय. आता लग्न झालं आणि यायले एवढा हुंडा दिला कातखडेजी मागतला नाही आणि पोरगी भेटे नाही. आता काय सांगा ह्या पोरीला नोकरी व्हायला पाहिजे. नोकरी आता एवढं मोठं लग्न बरं. लग्न कसं केलं? कमी खर्चात. भोपणजीपणाने केलं. माझं लग्न लावलं तेव्हा तुकाराम दादाच्या हाताने माझं लग्न लागलं. लोकांचं
समाधानच नाही आपल्या बायको. काही काम आहे का तुमचं मागं पाहायचं? तुमची बायको तर इथं बसेल आहे, मग दुसऱ्या बाईच्या मागं पाहायचं काम आहे? मी बाई म्हणू की श्रद्धा कपूर म्हणू? माय कीर्तन श्रद्धा कपूर नाही ऐकलं. कोणाची पोरगी आहे श्रद्धा कपूर? बाया सांगा बरं, पुस्तक देतो तुला. मला बहिणीला पुस्तक देतो, सांग श्रद्धा कपूर कोणाची पोरगी? माय कीर्तनात होती जितेंद्र, श्रद्धा कपूर, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री राज ठाकरे. माझा कार्यक्रम ऐकला मुंबईत त्यानं. हा, श्रद्धा कपूर कोणाची मुलगी? मागा नका भाऊ, मागा नका भाऊ. बाई नाही, मी आयडिया केली. बाई या ना इकून यायला काही झालं. आगे इधर आओ, आगे उधर जाओ, सरपंच साहेब इधर आ जाओ, मंडल के अध्यक्ष आ जाओ, राष्ट्रवंदना घेऊ. हा, या मॅडम काही या. तन मन धन दे सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति करानी.